जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनल वर. तर बघा आज आता स्वयंपाकाला लागलेले आहे आणि आता सगळ्यात मेन आज आमचा बाजार होता तर आमच्या गावचा. तर म्हणलं चला आता स्वयंपाकाला लागलो आणि आज मस्त अशी मेथीची भाजी बनवायची होती. तर चला कसं आहे आपण मेथीची भाजी रेसिपी तर बऱ्याच वेळा दाखवली म्हणजे आम्ही तुमच्या सोबत शेअर केलेलीच आहे. पण आज एकदम नवीन प्रकारची रेसिपी किंवा आज थोडीशी अलग प्रकारची रेसिपी आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आज नवीन पद्धतीची लसूण मेथी बनवणार आहे आम्ही आणि ती पण ढाबा स्टाईल. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा एका ताटामध्ये म्हणजे दुपारीच भाजी निसून ठेवलेली ती आणि कसं आपण रशाची भाजी किंवा कोरडी भाजी कंटिन्यूच खात राहतो. तर म्हणलं आज मस्त अशी धाबा स्टाईल लसूण मेथी बनवू. तर कढई पण ठेवलेली बघा आणि इकडे लगेच मी लसूण निसून घेऊन राहिले कारण लसूण मेथीला आपण जेवढा जास्त लसूण घातला तेवढी भाजी चवदार आणि टेस्टी लागली. तर कढई पण ठेवली आणि आता आपल्याला सुरुवातीला कढईमध्ये एकदा शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे. हे पण टाक कविता येते. तर आता लसूण निसून घ्यायचा आणि शेंगदाणे पण भाजायला टाकलेले आहे. तर टमाटा आणि कांदा एकदम बारीक कापून घ्यायचं. शंभू दादा काय चाललंय टमाटर खायचंय का आज? टमाटर लय आवडत शंभूला. तर लई दिवसानंतर बनवतोय धाबा स्टाईल लसूण मेथी कारण की लसूण मेथीला कसं म्हणजे गिरवी पण बनावं लागती. तर आज गिरवी बनवून घेऊन राहिलो. तर कांदे पण घेतले बघा आणि गिरवी शिव नको शिव बाजूला दादा भोगडी शिवला भाऊ याला घ्यावं शिवला. लसूण पण कापून ठेवला आणि आता आपली जी मेथी भाजी ती आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायची आहे. आणि आता म्हणजे सगळे भाजीला फोडणी द्यायची आपल्याला एकदा. तर कढईमध्ये आधी हे टाकून घेतलं तेल आणि त्याच्यानंतर जिरे टाकले थोडेसे. जिरेची फोडणी देऊन आणि आपल्याला जो कविताने बारीक लसूण कापून घेतला होता का तो टाकलेला आहे. कविता लसूण लाल होईपर्यंत आहे ना भाजी तेवढी धुवून घे म्हणजे मग भाजी लगेच आपल्याला शिजायला टाकून देता येईल. तर पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आपली भाजी. इकडे लसूण पण लाल बघा राहिला आता लगेच. तर भाजी परतूच तर आहे ना म्हटलं कांदा ते कापून घेते गिरवीला. टमाटर पण कापून ठेवलेलं होतं आणि आता कांदा पण कापून घेणार लगेच. तर बघा भाजी पण परतली चांगली. तर आता आपल्याला भाजी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. आपल्याला आता गिरवी बनवून घ्यायची आहे आणि भाजी पण काढून घेतली आणि आता गिरवीला जिरे टाकून घेऊ राहील बघा. तर आता आपल्याला जिरे टाकून घ्यायचे. तर लसूण पण टाकून घ्यायचं आणि लसूण जास्त घालायचं आपल्याला भाजीला. लसूण चांगला लाल होऊन द्यायचा. तर 2-4 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. तर लाल मिरच्या पण त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकून घेतले बघा आणि आता आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तर गिरवी बनायची त्याच्यामुळे कांदा लसूण मिरच्या आणि ते सगळं परतून घ्यायचं बघा. कांदा ते पण चांगला परतला आणि आता आपल्याला टमाटर टाकून घ्यायचंय. भाजी शिजली का ग? हा भाजी शिजली. तर
इकडे कविता चाललेली आहे. आता गिरवीचा मसाला आपला परतून घ्यायचा चांगला. आणि इकडे बघा शेंगदाण्याचे सालतं पण काढून घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये पांढरे तेल घेतलेले थोडेसे भाजून. तर हे दोन्ही आपल्याला मिक्सर मधून म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचंय. तरी मसाला म्हणजे आपल्याला पाणी टाकून बारीक करायचं. हा आणि गिरवीचं पण एकदम एवढं काढून आणते तोपर्यंत हे परतून घ्यायचं. गिरवीचा मसाला पण चांगला परतलेला आहे आता. आणि एका ताटामध्ये काढून आणि थोडासा गार होऊन देणार आहे. मग आपल्याला मिक्सर मधून एकदम बारीक काढून घ्यायचा. तर आपण हे जे शेंगदाणे आणि पांढरे तीळ घेतले त्याचे पण एकदम बारीक बघा हे करून आणलं मिक्सर मधून. आणि जो गिरवीचा मसाला तो पण एकदम बारीक काढून आणलेला आहे. आणि आता आपल्याला लगेच फोडणीला टाकायचंय. आता आपल्याला जो गिरवीचा मसाला आहे तो परतून घ्यायचा चांगला. तर तिकडे आपली गिरवी परतू राहिली. तर तोपर्यंत बघा मी एका वाटीमध्ये मसाले पण काढून घेतले. थोडीशी लाल मिरची पावडर घेतली आणि थोडी साईडला एका धना पावडर घेतलेली आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचे लगेच आता. टाका ना. तर बघा गिरवी पण परतली ती आणि गिरवी मध्ये मसाले सगळे परतून घ्यायचे. तर तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळे मसाले परतून घ्यायचे. तर मसाले पण चांगले परतले आणि आपण शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला होता आणि तीळ. तर ते पण आपल्याला परतून घ्यायचंय चांगलं. तर गिरवीचा मसाला परतून घ्यायचा. तर आता आपण सगळं टाकलेलं आहे आणि थोडस कब्बर पाणी टाकायचं आपल्याला गिरवी परतायला. तरी बघा थोडं पाण्यामध्ये म्हणजे चांगली गिरवी परतून घ्यायची. बघा आपल्या मसाल्याला किती तेल सुटलेलं आहे. आणि आता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रस्सा बनवून घ्यायचा. तिकडे एक पातेल्यामध्ये पाणी गरम करून आणलेलं होतं. तर हे आपल्याला टाकून द्यायचंय. हे टाक इथं काही घेऊन टाक मिक्सर भांड. आणि त्यात आत लगेच मीठ टाकून घ्या. आपण काही भाजी टाकलेली आहे मीठ. हा अगोदर 1 चमचाभर टाकले आणि आपल्याला थोडंसं याच्यात टाकून घ्यायचं. तर आता आपल्याला रशाला म्हणजे मीठ टाकून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊन द्यायची आहे. तर मग नंतर आपली लसूण मेथी ढाबा स्टाईल तयार होणार आहे. आणि आता आपल्याला मेथी टाकून घ्यायची. तर आपण उकळी आल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकून घेणार आहे. एकदा चव एकदम भारी येते त्यानी. आणि त्याच्यानंतर जी आपण मेथी अगोदर शिजून घेतलेली बघा लसूण जिरे त्याच्यामध्ये. तर नंतर आपल्याला लसूण मेथी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. तर एकदम मस्त अशी आपली लसूण मेथी तयार होणार आहे. चांगला असं 5 मिनिटं शिजून द्यायचं आता. म्हणजे मग भाजीचा रस त्या रशामध्ये उतरतो आणि आपली लसूण मेथी एकच नंबर लागती मग. तर बघा एकदम मस्त अशी आपली लसूण मेथी ढाबा स्टाईल तयार झालेली आहे. तर बघा किती मस्त वास पण येतोय आणि एकदम मस्त अशी घट्ट तयार केली बघा. तर लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही. तर लसूण मेथी एकदम मस्त लागते खायला. तर बघा आपली लसूण मेथी एकदम मस्त रेडी झालेली आहे. आणि याच्यासोबत आपल्याला मस्त अशा गरमागरम पोळ्या बनवायच्या आहे. आणि अशी जर भाजी जर तुम्ही बनवली ना तर सगळे जर 2 पोळ्या एक्स्ट्रा खातील. कारण अशी इतकी सुंदर आणि एकदम भारी अशी टेस्ट लागणारी मेथीची भाजी आम्ही आज बनवलेली आहे. तर बघा भाजी पण झालेली लसूण मेथी तयार. तर म्हणलं आज भाजी बनवली. तर आजचा आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि
अशीच भाजी तुम्ही पण करून बघा, कारण आपण कोरडी भाजी किंवा रशाची भाजी तर कायमच खातो. अशी जर भाजी बनवली तर थोडीशी वेगळी आणि काहीतरी अलग भाजी लागणार आहे. आणि याच्यासोबत मस्त गरमागरम चपात्यात आम्ही बनवणार आहे. तर चला, भाजी आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.